अब्दुल सत्तार साहब और उसकी पूरी टीम बहुत अच्छा काम कर रही है। लास्ट मंथ हमने 150 से ज़्यादा ऑपरेशन जो निःशुल्क कैटेगरी में ज़रूरतमंद लोगों के किए हैं और हर महीने इसी तरीके से ज़्यादा से ज़्यादा लोगों को लाभ दें ताकि यहाँ से मोतियाबिंद मुक्त सिल्लोड कहा जाए। थैंक यू सर। आप देख रहे हैं लोकहित न्यूज़ सिल्लोड, प्रतिनिधि शेख अबरार के साथ हम सिल्लोड शहर के उप जिला रुग्णालय के पास है। नामदार अब्दुल सत्तार आ चुके हैं, देख सकते हैं यहाँ पे। मला काही कळत नाही। आता 232 लोकांना आपण हे सर्व डोळ्याचे ऑपरेशन झालेले आहेत। घ्या पाठीमागे फास्ट गोष्टी जरा द्या, सुरू करा गोष्टी। चला आपले कार्यकर्ते सर्वांच्या खाद्यावर टाका ना एक आणि हातामध्ये थैली द्या, झालं काम। आणि जरा 2-4 दिवस त्याच्यामध्ये घाण जाऊ देऊ नका। हे डोळे सोन्यासारखे असतात, याची किंमत कोणी लावू शकत नाही। चला फास्ट त्याची सेवा करतात, त्यांना दवा गोळ्या इंजेक्शन द्यायला मदत। परंतु काही ठिकाणी जे आहे ते आई वडिलांसारखी आपल्या सासू सासऱ्याला मदत करत नाही, हे दुर्दैव आहे। मी तुम्हाला सांगतो, मी गावामध्ये गरिबीतून बाहेर आलेलो आहे, परंतु गरीब माणसाच्या काय अडीअडचणी असतात, त्याचे काय प्रॉब्लेम असतात, त्यांचं काय अनेक त्यांना जे प्रत्येक माणसाला एक आखे बैठे त्याच्यावर देऊ तर अनेक माणसाच्या अनेक अडचणी आहे। पण त्या सर्वांमध्ये जो आई वडिलांची सेवा करणारा जो काही मुलगा असेल मुलगी असेल ती सर्वात श्रेष्ठ आहे। मी तुम्हाला सांगतो, जे आई वडिलांची सेवा करत नाही त्यांना ईश्वर अल्लाह भगवान कधीही माफ करणार ते तुम्हाला। कारण की आपली बी मुलगी कुठेतरी सून बनून गेलेली आहे, आपल्याकडे कुठेतरी सून बनून आलेली आहे। महिलांचा सन्मान करण्यासाठी महिलांना सर्व त्या बहिणींना मदत करण्याची भूमिका आमची असते, परंतु त्या बहिणीने त्यांचे आई वडिलांसारखं त्याच्या सासू सासऱ्याकडेही पाहायला पाहिजे, नाही मदत करायला पाहिजे। त्यांच्याही अपेक्षा असतात, कमी माझ्या मुलाला जन्म दिला, मी माझ्या मुलाकडून त्याची अपेक्षा आहे। कोणाला हॉस्पिटलला ते असतात, कोणाला चहा पाण्यासारखी, कधी दवा गोळ्या इंजेक्शन देण्यासाठी आपण तर फ्री केलं। आज आम्ही अजून त्याच्यामध्ये 700-800 जे काही रोगाची नावं आहे ते समाविष्ट करून आता आम्ही लोकांना तुम्हाला 2300 पर्यंत, पहिले 900 होत्या, नंतर 1100 काही केल्या, आता 2300 पर्यंत आम्ही त्या रोगाच्या बद्दल आमच्या महात्मा ज्योतिरावजी फुले या सरकारच्या योजनेचा लाभ सर्व गरिबाला देणार आहे। तुम्हाला आता दवा गोळ्या इंजेक्शन साठी ते सखूबाईला भेट द्या, ते तिकडे एक बाई अशी हात करू लागले, ते सखूबाई तिथंच बसले, बसा तिथेच बसा। मी हात पाहिला तुमचा, मी सर्वांना ओळखतो। ठेवायची यांना द्या, अरे इनको दो ना सामने। क्या है कमाल हो गया, ऐसा भी कभी देखा नहीं मैंने लोग। एक क्या चला पुढे चलो पाठीमाग चला। जितके ऑपरेशन झालेले सर्वांना एक एक ब्लँकेट द्यायची। चला दुर्गाताई जरा फास्ट करा, सर्वांना डोळे ज्यांचे ऑपरेशन झालेले त्या सर्वांना द्या। 15 तारखेपासून तर आजपर्यंत आपण 232 लोकांचे ऑपरेशन केले, त्यांना सक्सेसफुल मी आताच विचारलं
का सर्वांना दिसतंय, चांगला दिसतंय, फक्त त्याला जपून ठेवा. 15-20 दिवस धूळ पपोटा डोळ्यामध्ये जाणार नाही याची दक्षता आपल्या सर्वांना, काही बहिणींनाही आणि बांधवांनाही माझी नम्र विनंती आहे का आपण सर्वांनी त्याला थोडे डोळे 15 दिवस खरा. तर परत मी एकदा आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतोय का आपण सर्व दाखवायला पाहिजे ना काय आहे काय नाही. हे थैला देऊ टाका सर्वांच्या हातामध्ये एक एक थैली द्या. पासून त्या बहिणी सुरक्षित राहायला पाहिजे, त्यांचे मूलबाळ सुरक्षित राहायला पाहिजे. अशा पद्धतीने आपण नियोजन करू लागलो. भविष्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पद्धतीने आपल्याला जी मदत लागल, आता कामगारांचा किटाचा प्रश्न आहे तो चालू आहे, सार्वजनिक याच्यामध्ये विहीर देणं चालू आहे, काही ठिकाणी जे छोटे शेतकरी आहेत त्यांना गायगोठा गाई देणार आहेत, आणि अशा वैयक्तिक लाभ जे आहे जे निराधार आहे, ज्यांना आता वयवृद्ध, इथे मला वाटतं 80-85% वयवृद्ध आहेत. किती लोकांच्या पगारी चालू आहे हात वर करा, ज्यांच्या चालू आहे, आणि ज्यांच्या नाही आहे ते हात वर करा. पगारी चालू नाही आहे. जमीन किती एकर आहे? 1 एकर, 1.25 एकर, 1.5 एकर पर्यंत मुरमाड बोकराळ जमीन असली त्याचाही महिना बांधून देणार आहे मी, आणि 1500 रुपये महिना तुम्हाला त्याच्या माध्यमातून मिळेल. महिला बचत गट आहे त्याच्या माध्यमातून वेगळं मिळेल. जे काही ST, SC, OBC, मायनॉरिटी या वेगवेगळ्या डिपार्टमेंट कडून मी घरकुल योजना देणार आहे, आणि 2.5 लाख रुपये त्या घरकुल मध्ये अनुदान आणि बाकीचे पैसे त्याला लोन करून देणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या स्वतःचा घर पाहिजे. मुलाबाळाने जास्त शहाणपणा केला तर सरक म्हणा बाजूला, माझं घर आहे त्याला बाहेर काढून टाका, आणि तुमचा पालन पोषण केला त्याला आशीर्वाद द्या, त्याला मदत करा. परंतु जो मुलगा आपल्या आई वडिलाला, इकडे बाबा हे खुर्चीला बाबा, जे मुलगा या राम राम